Hello friends, you are watching Mathematics channel number Collage. हा प्रश्न सिक्वेन्स इन सिरीज वर आहे. याच्यात एक फंक्शनल इक्वेशन दिलंय हे आणि दोन डेटा इक्वेशन्स दिलेत. हे एक दिलंय आणि हे आणि या दोन्ही डेटा इक्वेशनचा उपयोग करून आपल्याला या सिरीजची किंमत काढायला सांगितलेली आहे. प्रथम हे जे फंक्शनल इक्वेशन दिलंय f of x plus y equals fx into fy यासाठी जनरल फंक्शन fx हे एक्सपोनेन्शियल फंक्शन a पॉवर x घेतले जाते. का ते बघूया. आता fx बरोबर a raised to x असेल तर fy बरोबर a raised to y असेल. आता f of x plus y होईल a raised to x plus y म्हणजेच a raised to x into a raised to y म्हणजेच f of x into f of y. याचाच अर्थ अशा प्रकारच्या फंक्शनल इक्वेशन साठी आपण जनरल फंक्शन हे a raised to x असं अश्युम करतो जिथं a हा एक कॉन्स्टंट असतो. आता आपलं जनरल फंक्शन आपण fx इक्वल्स k पॉवर x मानूया कारण a ऑलरेडी या दुसऱ्या डेटा इक्वेशन्स मध्ये वापरलंय. पहिलं डेटा इक्वेशन बघूया. f of a31 इक्वल्स 64 f of a25 आणि यामध्ये a1 a2 a3 अप टू a30 हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत असं सांगितलंय. तेव्हा आपण फर्स्ट टर्म a1 मानूया आणि कॉमन डिफरन्स b मानूया. आता या फंक्शनला फॉलो करून f of a31 लिहिता येईल k पॉवर a1 प्लस 30d इक्वल्स हे 64 आणि हे f of a25 लिहूया k पॉवर a1 प्लस 24d. k पॉवर a1 प्लस 24d नी डिवाइड केल्यानंतर आपल्याला मिळेल k पॉवर 30d मायनस 24d 60 इक्वल 64 लिहूया 2 पॉवर 6 k पॉवर d पॉवर 6 इक्वल्स 2 पॉवर 6 होईल k पॉवर d इक्वल्स 2. आता या दुसऱ्या डेटा इक्वेशनचा उपयोग करूया. प्रथम आहे तसं लिहून घेऊया. या सिरीजचे एक्सपान्शन होईल fa1 प्लस fa2 प्लस सो अँड सो फोर्थ fa50 इक्वल्स 3 टाइम्स 2 पॉवर 25 प्लस 1. पुन्हा या जनरल फंक्शन नुसार fa1 fa2 fa3 fa50 इत्यादी होतील k पॉवर a1 प्लस k पॉवर a2 प्लस सो अँड सो फोर्थ k पॉवर a50 a1 a2 a3 हे ap मध्ये आहेत असं दिलंय म्हणून लिहूया k पॉवर a1 प्लस k पॉवर a1 प्लस d प्लस k पॉवर a1 प्लस 2d प्लस सो अँड सो फोर्थ k पॉवर a1 प्लस 49d. k पॉवर a1 कॉमन काढूया इंटू k पॉवर d प्लस k पॉवर 2d प्लस k पॉवर 3d प्लस सो अँड सो फोर्थ प्लस k पॉवर 49d. आता ही एक जीपी आहे जिची सम आपल्याला लिहायची आहे. k पॉवर a1 इंटू या जीपीची सम कॉमन रेशिओ k पॉवर d त्याची nth पॉवर 50 मायनस 1 अपॉन कॉमन रेशिओ k पॉवर d मायनस 1. पण k पॉवर d 2 आहे म्हणून k पॉवर a1 इंटू 2 पॉवर 50 मायनस 1 अपॉन 2 मायनस 1. 2 पॉवर 50 मायनस 1 चे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्रमाणे फॅक्टर्स पाडता येतील. 2 पॉवर 25 मायनस 1 इंटू 2 पॉवर 25 प्लस 1 इक्वल्स हा फॅक्टर कॅन्सल करूया म्हणजे k पॉवर a1 मिळेल 3 अपॉन 2 पॉवर 25 मायनस 1. आता या सगळ्या माहितीचा उपयोग करून याची व्हॅल्यू शोधूया. एक छोटीशी चूक झाली आहे ती दुरुस्त करूया. इथं k पॉवर a1 कॉमन काढल्यानंतर या जीपी मध्ये फर्स्ट टर्म 1 यायला पाहिजे ती लिहायची राहिली आहे ती आता लिहूया. आता बरोबर आहे. आता याचा उपयोग करून या समेशनची किंमत काढायची आहे. हे समेशन एक्सपांडेड फॉर्म मध्ये लिहूया. समेशन FAI I goes from 6 to 30 equals FA6 plus FA7 plus so and so forth plus FA30. या जनरल फंक्शन वरून हे लिहूया k पॉवर a1 plus 5d plus k पॉवर a1 plus 6d plus so and so forth plus k पॉवर a1 plus 29d. हे रिराइट करूया k पॉवर a1 इंटू k पॉवर 5d plus k power a1 into k power 60 plus so and so forth plus k power a1 into k power 29d. k power a1 into k power 5d कॉमन काढूया 1 plus
k power d plus k power 2d plus so on so forth plus k power 24d k power a1 into k power d power 5 into आता ही ब्रॅकेटमध्ये एक gp आहे त्याची सम लिहूया. कॉमन रेशिओ k power d power n म्हणजेच 25 minus 1 upon कॉमन रेशिओ k power d minus 1. आपल्याला हवं असलेलं समेशन FAI I goes from 6 to 30 equals k raised to a1 ची किंमत जो काढलेली आहे ती लिहूया 3 upon 2 raised to 25 minus 1 into हे k raised to d 2 आहे म्हणून 2 power 5 into पुन्हा हे k power d 2 2 power 25 minus 1 upon 2 minus 1 हे 2 power 25 minus 1 कॅन्सल करूया म्हणजे मिळेल 3 into 2 power 5 32 म्हणजेच 96. तर हे आपलं फुल अँड फायनल आन्सर 96. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.